सर्व रायझिंग स्टारचे स्टार आपणास विनंती आहे, आपण सर्वांनी डगआउट मध्ये बसून घ्यायचंय. बाकीच्यांनी उठा, फक्त खेळाडू बसतील. चला, खेळाडूंना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. बाकीच्या संघाचे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांनी डगआउट मधून उठायचं. या स्टेजवर या, तुमचा आम्ही सन्मान करू, पण तिथे खेळाडूंनी बसू द्या मित्रांनो. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद आपण घ्यायची आहे. चला, स्कोरर आपण या. बापूजी स्कोरिंग साठी कोणाला तरी पाठवायचंय. तर मॅचला होती सुरुवात. बॅटिंग करत असताना सह्याद्री 11 संघानं 5 विजयासाठी 67 सुरुवात. सह्याद्री 11 संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सजाद किरण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, जेव्हा पण मॅचच्या दिशेने विजयासाठी 5 षटकं आणि 67 धावांचं खूप मोठं कडवं असं आव्हान. सामन्याला सुरुवात 3-1 लिहित. हा सह्याद्री 11 संघाच्या विरोधात अर्थात रायझिंग स्टार संघाचा ट्रम्प कार्ड आहे, म्हणायला हरकत नाही आहे. 5 षटकांनी विजयासाठी 67 धावांचं आव्हान. इथे देखील फटका चांगला आहे. जागा निवडली, डीप स्क्वेअर लेग आणि बॉल निघून चाललाय. 2 टप्पे घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ललितच्या बॅटमधनं संघाला मिळतील 4 चौकार. थँक्यू डीचे. ललितची फलंदाजी फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटर वरची नाही आहे, तर ललितची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या मातीचा रांगडा हा खेळ आणि पाहता पाहता याच खेळाचा आयुष्याचा खेळ होऊ नये, आपल्या संघाच्या संघ मालकांचा खेळ होऊ नये, यासाठी आदबीने खेळतायत फलंदाज ललित. इथे फुल टॉस होता. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. करावं तर काय करावं. फुलटॉस बॉलवर बाद झाले फलंदाज ललित. मनामध्ये पश्चाताप आणि दडपणाचं वातावरण, कारण त्यांना देखील वाटलं नव्हतं हा चेंडू स्टिकवर येऊन आदळेल. शफल झाले होते, म्हणून म्हणतात ना मित्रांनो, ऑन साईडला ऑफ स्टंपच्या पुढे थोडं शफल होणं, ऑन साईडला खेळणं. प्रत्येक बॉल हा तुमच्या बाजूने नसतो. इथे गोलंदाज किरण वाचले गेले, कारण त्यांना माहित आहे खराब बॉलवर आपल्याला विकेट मिळाली. फुलटॉस बॉल होता, नजरेमध्ये भरला नाही आणि थेट 3 फळाचीत झाले फलंदाज ललित. खाली मान घालून स्वतःच्या कामगिरीवर थोडे नाराज. संधी वारंवार दरवाजा ठोठावणार नाही आहे. 1 वर्षानंतर तुम्हाला ही स्पर्धा पुन्हा पाहायला मिळेल. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024. इथे शफल होत आहेत. ऑफ स्टंपच्या पुढे खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, 1 सिंगल धाव मिळेल.
आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आतापर्यंत आपण पाहतोय 67 धावांचा पाठलाग करायचा आणि टीमची टोटल फक्त आणि फक्त 6 धावा. विजयासाठी अजूनही 61 धावांचे आव्हान आहे आणि याच 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी खूप सारी मेहनत या मैदानावर करावीच लागेल. रायझिंग स्टार संघाच्या खेळाडूंना थांबायला वेळ नाहीये. प्रत्येक बॉलचा समाचार घ्यायचा आहे आणि प्रयत्न चालू आहेत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचं संभाषण होत नाही. लांब राहिला चेंडू बॅट पासून, परिणामी हा चेंडू येतो डॉट बॉल. किरण सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू, बॅटिंग असेल बॉलिंग असेल या दोन्ही गोष्टी चांगल्या करतायत. शेवटचा बॉल इथे देखील फटका चांगला आहे. पॅडल स्वीप खेळतात. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलेला हा अनोखा चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार्स या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10 धावा. मित्रांनो, असं म्हणतात कर्तृत्व कोणाकडून उसणं घेता येत नसतं, ते स्वतःला स्वतः सिद्ध करावं लागतं. नाहीतर म्हणतात ना, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. यानंतरच्या 4 षटकामध्ये त्या रक्तातील क्रिकेटला रायझिंग स्टार संघाच्या खेळाडूंना जाग करावंच लागेल. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. एक एक वीट धावांची जोडायचे, तेव्हा तर यशाची भिंत इथं रचली जाईल आणि त्यावर कळस चढवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्क सुजित. चला मित्रांनो, खूप वेळ घेत आहे. 3:35 मिनिटे झालेली आहे, त्याची नोंद आपण घ्या. नेक्स्ट मॅच बी ग्रुप मधील सेकंड सेमीफायनल म्हणजे शेवटची मॅच असेल त्या ग्रुप मधली. सिद्धेश्वर 11 विपक्ष रॉयल टायगर. दोन्ही संघाचे कॅप्टन दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज व्हा. तुर्तास विद्यमान स्थितीमध्ये पहिली सेमीफायनल चालू आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. सुजित तयार. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फेकलाय सुजितनं डॉट. या प्रकारचे डॉट पर्सेंटेज जर वाढत गेले तर मात्र आपल्या संघाचा आत्मविश्वास हा वाढेल. पण इथून देखील सामना संपलेला नाहीये. आपण भरपूर विश्व सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम साठी सज्ज आहे. यावेळेस काय घडले? फलंदाज बाद. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार होताना पाहायला मिळाली. बी ग्रुप मधील दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस जिंकला सिद्धेश्वर 11 या संघानं आणि आमच्यापर्यंत बातमी पोहोचलेली आहे की फिल्डिंग करण्याचा पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतलाय. संकटामध्ये सापडलेली टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रायझिंग स्टार बापूजी अधिकारी थोडे टेन्शन मध्ये असतील. यावेळेस लोव फुल टॉस होता. क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे सुजित यांच्याकडे. वेग कमी असला तर अचूक टप्पा असणं गोष्ट महत्वाची आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्याकडे अचूक टप्पा असतो तेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजीच्या बळावर जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर तुम्ही तुमचं अधिराज्य गाजवू शकता आणि ते काम गोलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतायत. यावेळेस टप्पा नाही, फुलटॉस बॉल आहे आणि फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेकलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 67 धावांचा पाठलाग करणारी टीम अर्थात रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावफलकावर 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर लागली गेली 12 धावा. 12 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पण या 12चे लाख कधी होतील वाट पाहावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल फुल करत असताना बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेऊन वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स 4 चौकार.
थँक्यू डिसे. जरी 2 विकेट्स लवकरात लवकर गमावल्या असल्या पण आम्ही जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज आहोत, जोपर्यंत या जीवात जीव आहे, जोपर्यंत शरीरात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही लढत राहणार. क्या बात आहे. योद्धे त्यांनाच म्हणतात जे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतात. जबरदस्त फटका, त्याहीपेक्षा ताकदीचं, त्याहीपेक्षा कलात्मकतेचं क्षेत्रक्षण डीप मध्ये होताना पाहायला मिळालं. मी तर म्हणेन 4 धावा वाचवल्या की काय. फिरोज सर, या बॉलचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. चेंडू अडवलाय ना, 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. पुढील मॅच देखील 5 षटकांची असेल. 2 षटकं संपली, धावसंख्या धावफलकावर 18 धावा. एकंदरीत 5 षटकांमध्ये तब्बल 67 धावांचं आव्हान आहे. म्हणजे या क्षणापासून पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये इथून पाहिलं तर जवळपास अजून 39 धावांची आवश्यकता असेल. माफ करा, 49 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार या संघाला. आता समीकरण जरा अवघड आणि कठीण वाटायला लागलेलं आहे, परंतु सामना आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे देखील या मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर सांगता येणार नाही. चला, पाण्याची व्यवस्था करा. अठरा चेंडू 49 धावांची गरज आहे. हा सामना जिंकणं म्हणजे रायझिंग स्टार संघाला समुद्राच्या आतमध्ये हिरे माणिक मोती शोधून आणण्यासारखा आहे. हा सामना जिंकणं म्हणजे प्रभाच्या दिशेला पोहण्यासारखा आहे. हा सामना जिंकणं म्हणजे स्वर्गातून भगीरथाने गंगा आणण्यासारखा आहे. हा सामना जिंकणं अशक्य गोष्ट शक्य केल्यासारखं आहे, कारण विकेट देखील 2 त्या देखील महत्त्वाच्या गमावलेल्या आहेत. बॉल शिल्लकात 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज तिसऱ्या ओव्हरसाठी येईल पाहणं गरजेचं आहे आणि दोनही फलंदाजांच्या माध्यमातून कोणते फटके खेळले जातील, किती धावा आपल्या संघासाठी बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा सांगितलेलं आहे, कालपासून तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्या यशस्वीतेकडे पाहून तुम्हाला जर स्मित हास्य करायचं असेल तर हा सामना जिंकणं तुमच्या संघासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथून जर हारलात तर यापूर्वीच्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरलं जाईल आणि इथे जर जिंकलात तर तुम्हाला थेट फायनलचं तिकीट कन्फर्म होईल, सांगता येणार नाही. सध्याच्या घडीला या मॅचच्या फायनलचा निकाल, या मॅचच्या फायनलचं तिकीट आणि राजकारणात जर गेलो तर तुम्हाला माहीत आहे ती गोष्ट देखील लवकरात लवकर उमगू शकणार नाही आहे. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने सध्याच्या घडीला आपण विचार करू, साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024च्या वतीनं तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. बॉल शिल्लक 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. खेळपट्टीवर 2 खेळाडू खेळतात. एका बाजूला पाहिलं तर फलंदाज रामा जो पहिल्या बॉलपासून खेळपट्टीवरील प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतोय आणि सोबतीला फलंदाज हार्दिक. ललित लवकरात लवकर बाद झाले, हरिश्चंद्र देखील लवकरात लवकर बाद झाले, परंतु रामा आणि हार्दिक या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. ही पालखी आम्ही तिथपर्यंत खाली ठेवू शकणार नाही जिथपर्यंत
हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. देव तारी त्याला कोण मारी याला म्हणतात. झेल सुटलाय की मॅच सुटलेली आहे. येणारा काळ सांगून जाईल की या झेलचं महत्व किती होतं. कारण पांड्याला जीवनदान देणं सोपं नाही मित्रांनो. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 45-43 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये अजूनही 24 ची गरज. इथे खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. 3 फिल्डर बॉल कडे पाहत आहेत. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि 3ही क्षेत्ररक्षकांना बीट करत असताना शेवटच्या मोमेंटला हाय जंप पाहायला मिळाली. उडता परिंदा. अंपायर फिरोज शेख या बॉलवर धावा किती एकंदरीत 3 धावा आणि 3 धाव्यांच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार संघाचे स्टार कुठपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. टीमची टोटल धावपलकावर लागत असताना तब्बल 46 धावा आमचे स्कोरर मित्र आम्हाला या ठिकाणी दाखवतील. आता बॉल शिल्लक आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर आता हा सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार संघाला बनवायचे आहेत तब्बल 7 बॉल मध्ये 21 धावा. इथे एज लागलेली आहे. बॅकअप त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक सिंगल घेतली जाईल का परंतु होई नाही तू मै धाव घेतली नाही. भूषण होता अनिल राऊत होते. धाव घेतली नाही. पांड्यांवर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवलाय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी इथून पाहिलं तर अजूनही 20 धावाची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार या संघाला. मित्रांनो काय मॅच आहे. सेमीफायनल कशी असावी याचं जिवंत आणि जाज्वल्य उदाहरण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चाललेली रफ अँड टफ मॅच. चला मित्रांनो मॅचला सुरुवात करायची. मॅचचा रिदम तोडू नका. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. जोपर्यंत हार्दिक पांड्या खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत पांड्यानं आपल्या संघाच्या संघ मालकाला सांगितलेलं आहे उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही पण क्षितिजाच्याही पल्ल्याड छेप घेण्याची जिद्द ही उरात आणि मनात असावी. उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चौकार आणि षटकार नावाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावी लागतील आणि त्या प्रकारचे फटके खेळावे लागतील. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल 20 धावांची गरज. काल एका पांड्यानं 6 मध्ये 19 ची गरज असताना 6 ठोकला 4 ठोकला. 3ऱ्या बॉलवर बाद झाले. परिणामी मुंबई इंडियन्स संघानं सामना गमावलाय. इथे हार्दिक पांड्या आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल पाहायला मिळेल आणि मजेशीर मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. वॉट अ मॅच. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्को गोलंदाज सज्ज आहेत. पंकज 6-20चं समीकरण पहिले 3 चेंडू सांगून जातील या मॅच मध्ये काय हालचाल आहे. तर्क वितर्क लावणं जरा उघड आहे. भाष्य करणं जरा कठीण आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 6 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज. स्टॅकिंग एंडवर हार्दिक पांड्या 4 षटक त्याने इम्प्रेस केलेला आहे परंतु पाहूया पुढे काय घडेल. आणि पहिलाच बॉल नो बॉल. आवश्यकता होती मोठा फटका खेळण्याची पांड्या यांना परंतु प्रत्येक फुलटॉस हा बॅटवर कनेक्ट होईल नाही शंका नाहीये. यस चेक करतोय आम्ही. नो बॉल आहे. चला आता असेल फ्री हिट. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. फ्री हिट. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन हार्दिक पांड्या. फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेला फटका चांगला. एक टप्पा घेऊन बॉल गेलाय वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक पांड्यानं पुन्हा एकदा या मॅचचं बंद झालेलं काळीज जिवंत करताना पाहायला मिळाला. ऑक्सिजन भरलाय आणि आता सामना पुन्हा एकदा खुला होताना पाहायला मिळतोय. मित्रांनो क्रिकेटची मॅच म्हटली ना तर आम्हाला कोणत्याही प्रकारची कारण मीमांसा सांगून चालत नाही. आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आज रणधुरंदर जबरदस्त ताकदीचा खेळाडू
आत्मविश्वास मनगट शाबूत आहे, मन शाबूत आहे आणि मस्तिष्क देखील शाबूत आहे. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड या दोन्ही मनानं एक केलंय बॅट्समन पांड्यानं आणि ठोकला आणखी एक उत्तुंग चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल धावफलकावर तब्बल 52 धावा. बॉल शिल्लक आहेत 5-15ची गरज. 5-15ची गरज. एक चेंडू डॉट, एक तेरी तो एक हमारी. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सांगत असताना बारी बारी सबकी बारी, कल तुम्हारी आज हमारी. काही चेंडू गोलंदाजाच्या बाजूचे, काही चेंडू फलंदाजाच्या बाजूचे. आता बॉल शिल्लक आहे 4. पंकज शर्त प्रयत्न पणाला लावलेली आहे मेहनत. 4 चेंडू आणि विजयासाठी 15ची गरज आहे. थांबा, कन्फ्युजन क्लिअर करतो. पहिला चेंडू नो बॉल फेकला, त्यावर 1 धाव मिळाली. 6 चेंडू मध्ये नो बॉलची 1 धाव. 6 मध्ये 20ची गरज होती. त्यानंतर एक चौका ठोकला. 5 मायनस करा. 6 मध्ये 4 मध्ये 5 मध्ये 15, 1 डॉट. आता 4 मध्ये 15ची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 20ची गरज होती. पहिला नो बॉल. त्यानंतर एक चौका ठोकला. 5 धावा ऑलरेडी घेतलेल्या आहेत. आता 15ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 4. 4 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. रायझिंग स्टार या संघाला देखील सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे असतील. किंबहुना स्टार्टिंग एंडवर असणाऱ्या फलंदाज हार्दिक पांड्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. गोलंदाजी मार्कवर पंकज आहे. काय घडेल या मॅच मध्ये? चांगली मॅच आहे. 4-15 हे समीकरण आहे. इथे देखील अंपायर डिसिजन नो बॉल. एक सिंगल कंपनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चला, आमच्या माता भगिनींना जागा द्यायची स्टेजवर येण्यासाठी आणि त्यांना स्टेजवर जागा करायची. फिरोज सर, या बॉलवर 3 धावा ना? नो प्लस 2 3 धावा. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडू मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर बनवायच्या दाजींचा संघाला 12 धावा. मित्रांनो, चांगली मॅच आहे. 4-12. गतीमध्ये परिवर्तन. थँक्यू डीजे. मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार पांड्यानं ठोकले होते. त्याला 500 दिले होते आणि आता देखील एक षटकार ठोकलाय. अरुणजी अधिकारी साहेब यांच्याकडनं अजूनही या षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, ना पद बडा ना कद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आज पांड्या एका दिवसाचा नायक, एका दिवसाचा मुख्यमंत्री बनतो की काय. बॉल शिल्लक आहे तिथून 3 आणि 3 मध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त खेळ. कोण म्हणतोय प्रेम फक्त अप्सरेंवर केलं जातं? आज पांड्या नावाच्या फलंदाजावर त्याचे सर्व समर्थक त्याचा टॅटू आपल्या छातीवर गोंदून घेतील, शंका नाही आहे. जबरदस्त इनिंग साकारतोय पांड्या. याला म्हणतात स्वतःला सिद्ध करणार हे क्रिकेटचं विश्व. इथे कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये पण तो हवा वाचवताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. थांबवलंय पांड्यानं स्वतःला. मित्रांनो, बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. रायझिंग स्टार की सह्याद्री 11, बापूजी अधिकारी की मनीष एकनाथ अधिकारी, या अधिकारी परिवाराच्या वतीनं 2 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवलेले आहेत. 2 बॉल विजयासाठी 4ची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 2 बॉल 4 धावांची गरज. पांड्याच्या बॅट मधनं चला पांड्या, आपण या पुन्हा एकदा अरुणजी अधिकारी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 5 षटकाने विजयासाठी 67 धावांची गरज होती. काय इनिंग साकारली गेली. जबरदस्त मॅच. 29 बॉल मध्ये सामना संपला.
30वा चेंडू देखील या मॅचला जिंकण्यासाठी लागला नाही. काय मॅच झाली, जबरदस्त मॅच. पांड्या थेट स्टेजवर यायचंय. हार्दिक पांड्या स्टेजवर या. यस हार्दिक आपण या आणि आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच. अरुण अधिकारी आपल्या वतीनं लावलेलं पारितोषिक आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. अरुणजी अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संघाचे संघ मालक बापूजी आपण द्या. बापूदा आपण यायचंय. बापूजी अधिकारी साहेब आपण या. संघाचे संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. 5 षटक विजयासाठी 67 धावांचं कडवं असं आव्हान होतं. वाटलं होतं हा सामना निघून जाईल, परंतु 29 बॉलमध्ये हा सामना जिंकला. एकदा मित्रांनो पारितोषिक देताना जोरदार टाळ्या वाजतील, शंका नाही आहे. बापूजी अधिकारी आपण या. म्हणजे सोन्याची पारख करण्यासाठी सोनार आणि हिऱ्याची पारख करण्यासाठी जवाहीर असावा लागतो. हे चांगले खेळाडू निवडून निवडून बापूजींनी मला वाटते आणले असावेत. एकदा जोरदार टाळ्याचा गजर करा हार्दिक पांड्यांसाठी. जबरदस्त खेळ राहिला. चिठ्ठ्या उचलल्या पण नशिबात ही चिठ्ठी बापूजींच्या वाट्याला आली आणि हा खेळाडू खऱ्या तर बापूजी आपल्याला लाभला. आपणास फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो सामना संपलाय. आपण बोलतोय दुसऱ्या सेमीफायनलकडे. म्हणजे 2च मॅच या स्पर्धेच्या वतीनं शिल्लक आहेत.